हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 33 करणार आहेत. तर यामध्ये टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या आणि टायपिंग प्रॅक्टिस नंतर सेल्फ पाथ लर्निंग पाहूया. सेल्फ पाथ लर्निंग मध्ये बघा, या ठिकाणी 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहेत. ते स्टार्ट. तर अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतर नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. यामध्ये सुद्धा फक्त 5 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करणार आहेत. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअरसेल्फ. तर यामध्ये बघा, हे जे प्रॅक्टिकल ओरिएंटेड क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. यामधील पहिला क्वेश्चन आहे, इन द फॅमिली ट्री वर्कबुक एक्सेल शीट डिलीट द ट्री इमेज अँड सेव्ह द फाईल यूज फाईल टॅब सेव्ह ॲज. तर याच्यामध्ये जी फॅमिली ट्री वर्कबुक आहे ती आपल्याला डिलीट करायची आहे. फॅमिली ट्री वर्कबुक इन द फॅमिली ट्री वर्कबुक एक्सेल शीट डिलीट द ट्री इमेज. ट्रीची इमेज फक्त डिलीट करायची आहे. या इमेजला क्लिक केलं आणि डिलीट केलेलं आहे आणि नंतर फाईलमध्ये सेव्ह करायचं आहे. फाईल टॅबमध्ये सेव्ह ॲज, फाईल सेव्ह ॲज, आणि या ठिकाणी आपण ही इमेज सेव्ह करायची. नेक्स्ट, इन द फॅमिली मेंबर शीट सिलेक्ट द B2 सेल. B2 ही सेल सिलेक्ट करायची आहे. एंटर द फॅमिली ट्री जनरेटर. तर या ठिकाणी बघा, B2 ही सेल आपण अगोदर सिलेक्ट करूया. मी इथे B2 ला क्लिक केलेलं आहे अँड एंटर द फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट, आणि त्या ठिकाणी हे टेक्स्ट घ्यायचं आहे. तर मी हे टेक्स्ट सिलेक्ट केलेलं आहे. हे टेक्स्ट कंप्लीट सिलेक्ट करा, नंतर त्याला कंट्रोल C कॉपी आणि B2 ला क्लिक करून या ठिकाणी पेस्ट करा. तर या ठिकाणी जी हे मी साइन आलेलं आहे ते मी कट करून घेते. हे पेस्ट केलेलं आहे B2 मध्ये अँड अप्लाय बोल्ड इटॅलिक, आणि याला बोल्ड आणि इटॅलिक करायचे. रिसिलेक्ट सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॅमिली ट्री शीट सिलेक्ट द टेक्स्ट. टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे सुतप्पा अँड चेंज इट टेक्स्ट कलर. रेड कलर द्यायचा आहे त्याला. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे टेक्स्ट लिहिलेलं आहे. मी त्या सेलवर क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणावरून टेक्स्ट कलर रेड अप्लाय केलेला आहे. टेक्स्ट कलर म्हणजेच फॉन्ट कलर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेव्ह द फॅमिली ट्री वर्कबुक ऑन युअर डेस्कटॉप विथ नेम फॅमिली ट्री जनरेटर. या नावाने ही फाईल सेव्ह करायची आहे डेस्कटॉपवर. तर फाईलमध्ये जावा, फाईलमध्ये सेव्ह ॲज, आणि इथं डेस्कटॉपला क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे नाव दिलेलं आहे ते मी कॉपी करते, सिलेक्ट आणि कंट्रोल C. या ठिकाणी मी कंट्रोल C केले. इथं फाईल नेम मध्ये क्लिक केले आणि या ठिकाणी कंट्रोल V. नेक्स्ट क्वेश्चन, इन द फॅमिली ट्री शीट सिलेक्ट द नोड सेल राकेश. राकेश नावाची सेल सिलेक्ट करायची आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट अप्लाय करायची आहे. तर या ठिकाणी बघा, मी राकेश या सेलला क्लिक केलेली आहे आणि या ठिकाणावरून मी सेंटर अलाइनमेंट दिली. तर अशा प्रकारे आपले डू इट युअरसेल्फ कंप्लीट झालेले आहे. नेक्स्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. प्रोसेस फोलिओ तुम्ही करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. सिम्युलेशन क्वेश्चन, अगेन अलाइन द सिलेक्टेड टेक्स्ट ॲट द सेंटर. या ठिकाणी सिलेक्टेड टेक्स्ट म्हणजे आपल्याला सिलेक्ट करायची गरज नाही, आपण या ठिकाणी
सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, ऑल यू नीड टू डू एडिट द वर्कबुक विथ युअर ओन डिटेल्स. नाव गो टू office.com. office.com या साईटवर जाण्यासाठी इथं गुगल क्रोमला क्लिक करा. नंतर URL बारवरती क्लिक करा. office.com ही साईट ओपन होईल. आणि या ठिकाणी टेम्पलेट्स, तर इथे टेम्पलेट्स वरती क्लिक करा. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. सिम्युलेशन सेशन नंतर नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. तर या ठिकाणी मी सेशन कंप्लीशन टेस्टला क्लिक केलेले आहे. या ठिकाणी बघा 4 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. डॅश रेकॉर्ड्स इमेजेस डिजिटली ऑन अ डिस्क ऑर इट्स मेमरी. तर याचा आन्सर आहे डिजिटल कॅमेरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, Dash are specialized digital video camera that capture images. Digital video camera, तर webcam यालाच digital video cameras म्हणतात. OCR are specialized digital video cameras that capture images. तर हे false आहे. A device such as digital camera or digital video camera that creates or capture original images is known as image capturing devices. तर अशा प्रकारे आपला 33 नंबरचा सेशन कंप्लीट झालेला आहे.